असं म्हणतात की कृतज्ञता ही सर्वात सुंदर भावना आहे. काय आपणामध्ये या सुंदर भावना आहेत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, हल्लीच्या जगात थँक्यू म्हणजेच आभारी आहे हा शब्द बहुसंख्य लोक जाणून आहेत आणि वेळोवेळी त्याचा उपयोग केला जातो. मग त्याचे कारण मोठे असू द्या किंवा अगदी क्षुल्लक असू द्या. मला वाटतं तुम्ही देखील या गोष्टीला नक्कीच दुजोरा द्याल. आज एक विचार मनात येत आहे की जर एखाद्याने आमच्यावर काहीही उपकार केले तर आम्ही थँक्यू म्हणतो, तर परमेश्वर देव जो आमचा निर्माण करता त्यासाठी आम्ही कृतज्ञता व्यक्त करू नये काय? त्याला आम्ही थँक्यू म्हणू नये काय? आजचे अध्ययन याच गोष्टीवर आधारित आहे. माझी खात्री आहे आपण सर्व देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे या मुद्द्यावर नक्कीच आपले लक्ष केंद्रित कराल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, या दिवसांमध्ये आम्ही इतिहासाच्या पहिल्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. 16व्या अध्यायाच्या 1 ते 7 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आज 8 पासून पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत. 8वं वचन सांगतं, इतिहासाचे पहिले पुस्तक 16वा अध्याय आणि 8वे वचन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या, राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा. श्रोत्यानो, भूतकाळात परमेश्वर कार्यशील होता. तो आजही कार्यशील आहे. त्याचा या छोट्याशा जगाशी असलेला व्यवहार अजून संपलेला नाही. आजच्या विश्वातल्या घटनांमध्ये अजूनही त्याचा हात आम्हाला दिसून येतो. इस्रायल देशाचा नव्याने जन्म झाला. त्याआधी कित्येक वर्षे जगभर पसरलेले यहुदी लोक या राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वतःची मायभूमी परत मिळविण्यासाठी धडपड करीत होते. त्यांच्या त्या कठोर परिश्रमाचा इतिहास वाचला तर आम्हाला त्यामध्ये देवाचा हात अगदी स्पष्टपणे दिसतो. पवित्र शास्त्रात इतरत्र व विशेष रीतीने प्रगटीकरणात सांगितलेल्या घटना आज आम्हाला सत्यात येताना दिसत आहेत. एवढेच काय, देवाचे भय धरून त्याच्या समागमी चालणाऱ्या त्याच्या लोकांच्या जीवनातही देवाचा हात अगदी स्पष्टपणे दिसतो. 9वं वचन सांगतं, त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. मला वाटतं श्रोत्यानो की देवाचा आमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप नसता तर आमची दशा अत्यंत दयनीय झाली असती. त्याने ख्रिस्ताला आमच्यासाठी पाठवले नसते तर आमचा देवाबरोबर कधीच समेट झाला नसता. आम्ही पापाच्या चिखलात असेच खितपत पडलो असतो. आमच्या भाषेमध्ये देवाचे वचन भाषांतरित झाले त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानायला हवे आहेत. कारण श्रोत्यानो, त्याविना आम्ही अजूनही अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलो असतो. अशा अनगिणित गोष्टी आमच्या जीवनात आहेत की त्या केवळ देवाच्या कृपेमुळे आहेत. त्यासाठी आम्ही देवाची स्तुती आणि गौरव करायला हवे. श्रोत्यानो, 10 आणि 11 वचने पुढे सांगतात, त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा, ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित हो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा, त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. देवाचे मुख निरंतर शोधणे म्हणजे श्रोत्यानो त्याच्या सान्निध्यात जाणे होय. याकोबाचे पत्र 4था अध्याय आणि 8वं वचन सांगतं, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. हे वचन आम्हाला सांगते की तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुम्हाजवळ येईल. आम्हाला मुक्तीसाठी तारणासाठी देवाने कठीण मार्ग सांगितलेला नाही. त्यासाठी त्याने आम्हाला कठोर तपश्चर्या करायला सांगितलेली नाही. सिद्धी प्राप्त करण्यासाठी लोक वर्षानुवर्षे तपश्चर्या करतात. तशी आमच्या आयुष्याची वर्षेही त्याने तारणाच्या शोधात घालवायला आम्हाला सांगितलेले नाही. पवित्र भूमीच्या वाऱ्या करून आम्हाला मुक्ती मिळेल
असे सुद्धा त्याने आम्हाला सांगितले नाही. आम्हाला फक्त एकच करायचे आहे, ते म्हणजे देवाजवळ यायचे आहे. प्रभू येशूने माझ्या पापांचे प्रायश्चित केलेले आहे व तो पुनरुत्थित आहे. तो मला आपल्याजवळ नेण्यासाठी पुन्हा येणार आहे, असा विश्वास जर आम्ही धरू, ख्रिस्ताचा तारणारा प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात स्वीकार करू, तर आम्हाला तारण प्राप्त होईल. पण केवळ तेवढ्यानेच आम्हाला प्रतिदिनी त्याच्याशी सहभागिता करता येणार नाही, तर त्याला निरंतर शोधण्याने, त्याचे सामर्थ्य शोधण्याने आम्हाला त्याच्याशी सहभागिता करता येते. श्रोत्यानो, काय आपण सतत देवाचे मुख शोधता? सकाळी उठल्यानंतर आपण कोणती गोष्ट सर्वात आधी करता? रात्री जेव्हा बिछाण्यावर विसाव्यासाठी अंग टाकता, तेव्हा कशाचा विचार करता? दिवसभरामध्ये देवाविषयी आपण विचार करता काय? मला माहीत नाही की आपण कशा प्रकारचे विचार ठेवणारे लोक आहात, परंतु जर आम्ही देवाला जीवनामध्ये प्रथम स्थान देतो, तर देव आम्हाला आशीर्वादांनी भरपूर करतो. आम्ही देवाच्या जवळ यायला हवे. त्याच्यापासून आम्ही सामर्थ्य प्राप्त करायला हवे. दिवसभरातील निर्णयांसाठी आम्हाला सुज्ञता प्राप्त देवाच्या संगती राहिल्याने प्राप्त होते. ज्या लोकांनी जगाची उलथापालत केली, ते देवाचे मुख निरंतर शोधणारे होते. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देवाचा पुत्र होता, तरीही तो रात्रंरात्र देव पित्याचे मुख न्याहाळत असे. श्रोत्यानो, मार्टिन लुथरविषयी आपण वाचलेच असेल. तो पहाटेच आपल्या निर्माणकर्त्याचे मुख शोधत असे. आमच्या दिवसातली सर्वात उत्तम वेळ देवाचे मुख शोधण्यात जेव्हा आम्ही घालवतो, तेव्हा त्याची पवित्र समक्षता आम्हाला दिवसभर अनुभवायला मिळते. नंतर पहा 12वं वचन, त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याने उच्चारिलेले निर्णय आठवा. खरोखर देवाने हे विश्व मोठे सुंदर व विलक्षण असे निर्माण केले आहे. निळे निळे आकाश व पिवळा धमक सूर्य, हिरवी वनराणी, तर काळी व लाल माती, शुभ्र व रंगीत पक्षी, हे सर्व त्याने मोठ्या बुद्धिचातुर्याने निर्माण केलेत. या सुंदर विलक्षण सृष्टीकडे, देवाच्या निर्मितीकडे दावीद आमचे लक्ष वेधतो. 13 आणि 14 वचनांमध्ये तो म्हणतो, त्याचा सेवक इस्रायल याचे वंशज हो, त्याने निवडलेल्या याकोबाच्या वंशजांनो, तुम्ही असे करा. तो परमेश्वर आमचा देव आहे, त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीवर आहेत. दावीद पुढे आम्हाला सांगतो की देवाचे न्याय सर्व पृथ्वीमध्ये आहेत. मला वाटतं की आजही देव न्याय करीत आहे. माणसाच्या व्यवहारामध्ये तो हस्तक्षेप करीत आहे. मला माहीत आहे श्रोत्यानो की या जगाचा अधिपती सैतान आहे. देवाने या युगामध्ये त्याच्या हातात काही अधिकार दिले आहेत व छळ होण्याच्या त्या भयंकर युगामध्ये तो जणू काही मोकळाच सुटणार आहे. परंतु त्याचा अर्थ असा नाही की देवाचा जगावर काहीच ताबा राहणार नाही. परमेश्वर शेवटी सैतानाचे सर्व कार्य संपुष्टात आणणार आहे, कारण तो म्हणजे परमेश्वर, न्यायी परमेश्वर आहे. तो सर्व सृष्टी व मानव जातीचा विश्वाचा न्यायाधीश आहे. 15 ते 17 वचने पहा काय सांगतात. त्याच्या कराराचे निरंतर स्मरण करा. हजारो पिढ्यांसाठी त्याने आज्ञा पिलेले वचन आठवा. हा करार त्याने अब्रामापाशी केला आणि त्याविषयी इजाकापाशी शपथ वाहिली. ती त्याने याकोबासाठी नियम, इस्रायलासाठी सर्व काळचा करार या रूपाने कायम केली. श्रोत्यानो, पुष्कळ असे लोक आहेत की जे कराराची मर्यादा अगदी कमी करू पाहतात. तो करार अगदी लहान असावा असे त्यांना वाटते. परंतु दावीद तसे करीत नाही. तो म्हणतो, चला आपण त्याविषयी बोलूया. आजही देवाचे करार महत्वाचे आहेत. देवाने अब्रामाबरोबर करार केला आणि तो करार त्याने आजही पाळलेला आहे. त्याने अब्रामाला अभिवचन दिले की तो त्याला व त्याच्या संततीला वचनदत्त भूमी, पवित्र भूमी देईल, आणि हे अभिवचन परमेश्वर पूर्ण करणार आहे. जेव्हा त्यांना ती भूमी मिळेल, तेव्हा त्यांना अरब, मिस्री किंवा रशियन लोकांना घाबरायचे कारण राहणार नाही. त्यांना कशाचेही भय असणार नाही, कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या द्राक्षवेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली शांतीने जगेल. या ठिकाणी श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आमच्यावर खऱ्या अर्थाने राज्य करायला येईल, त्या दिवसाचा संदर्भ आहे. ते दिवस खरोखर शांती व आनंदाचे दिवस असतील. तेव्हा या जगात दुःख म्हणून राहणार नाही. देवाने जसं अब्रामाबरोबर व त्याच्या संततीबरोबर करार केला, तसा त्याने आमच्याबरोबरही करार केलेला आहे. ख्रिस्त येशूमध्ये सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देण्याचे त्याने अभिवचन आम्हाला दिलेले आहे. मला वाटतं श्रोत्यानो की हे अतिशय सुंदर असे अभिवचन आहे.
जर आम्हाला आत्मिक आशीर्वाद म्हणजे सर्वात उच्च दर्जाचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत, तर आम्हाला आमच्या भौतिक जगी गरजांची काळजी करण्याचे कारण उरणार नाही. कारण आध्यात्मिक आशीर्वादांबरोबर हे सर्व आशीर्वाद आम्हाला आपोआप प्राप्त होतील. भूमीविषयी आपल्याबरोबर व आपल्या घराबरोबर देवाने करार केलेला आहे हे दाविदाला समजले. 18 ते 22 वचने पुढे सांगतात, तो म्हणाला, कनान देश तुझा वतन भाग म्हणून तुला देईन. त्यावेळी तुम्ही मोजके फार थोडे होता व त्या देशात तुम्ही उपरी होता. ते राष्ट्रातून एका राज्यातून दुसऱ्या लोकात हिंडले. त्याने कोणत्याही मनुष्याला त्यास उपद्रव करू दिला नाही. त्याचकरिता त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की माझ्या अभिषक्तास हात लावू नका, माझ्या संदेष्टास उपद्रव देऊ नका. श्रोत्यानो, इस्रायलच्या मूळ पुरुषांबरोबर देवाचे संरक्षण होते. ते जसे प्रवास करीत होते तसा देवाचा संरक्षक हात त्यांच्या भोवती होता. या वचनामध्ये अब्राम, इसाक व याकोब या मूळ पुरुषांचा संदर्भ असला तरी हे वचन आजही आम्हाला लागू पडते. देवाच्या लोकांविरुद्ध हात उगारणे किंवा त्यांची बदनामी करणे याविषयी आम्हातील प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. देवाच्या सेवकांवर टीका करण्यापूर्वी खोट्या नाट्या गोष्टी तयार करून त्यांची बदनामी करून त्यांना छळण्यापूर्वी आम्ही स्वतःला प्रश्न विचारायला हवा की काय आमच्या अशा कृत्याने देवाचे कार्य पुढे जात आहे किंवा त्यामध्ये अडखळ निर्माण होत आहे. श्रोत्यानो, आज आमच्या बऱ्याच समाजामध्ये, मंडळांमध्ये अशा प्रकारची स्थिती आहे. आम्हाला परमेश्वर सतर्क करीत आहे. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला. हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला. आलास तू मज साठी रे ख्रिस्ता, आता स्वरते तू मज. 23 ते 25 वचने पुढे सांगतात, हे सर्व पृथ्वी परमेश्वराची स्तुती स्तोत्रे गा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा. राष्ट्रामध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. सर्व दैवताहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. आदामाच्या पापामुळे सृष्टी ही शापित झाली. यशाया संदेष्टा आपल्या पुस्तकात या शापित पृथ्वीचे अतिशय करुणास्पद चित्र रेखाटतो. यशायाचे पुस्तक 24 अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये तो म्हणतो, पृथ्वी शोकाकुल व क्रुश झाली आहे. जग झरून क्रुश झाले आहे. पृथ्वीवरील प्रतिष्ठ जन जर्जर झाले आहेत. पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडिला आहे. यास तो पृथ्वी शापाने ग्रासिली आहे. तिचे रहिवासी पापाचे फळ भोगीत आहेत. पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत. मानव थोडेच उरले आहेत. होय श्रोत्यानो, आज या सृष्टीची स्थिती फारच शोचनीय आहे. माणसाच्या खादाडपणामुळे, त्याच्या लालसेमुळे सृष्टीचे मूळ सौंदर्य पार लोपून गेले आहे. जी सृष्टी आमच्यासाठी आशीर्वाद होती, तीच आता शापमय झाली आहे. माणसाने आपल्या पापांची मर्यादा ओलांडली आहे. म्हणून पॉल रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 22 वचनात म्हणतो, आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगीत आहे. या सर्व सृष्टीची सुटका होईल असा एक दिवस येणार आहे. त्यावेळेस आम्ही कधीही ऐकले नाही असे स्वर्गीय संगीत ऐकायला मिळेल. 26 वचन वाचूया. कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत. परमेश्वर आकाशाचा निर्माण करता आहे. हिब्रू भाषेमध्ये मूर्तीला एलिल असे म्हटले जाते. त्याचा अर्थ आहे शून्यवत वस्तू. मूर्ती शून्यवत आहेत, कारण त्या माणसाने घडवलेल्या वस्तू आहेत. त्या लाकूड, पाषाण, धातू यांनी बनवलेल्या निर्जीव वस्तू आहेत. त्यांच्यामध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे बळ नाही आणि या मूर्ती काहीही असू शकतात. प्राणी, खनिज पदार्थ किंवा वनस्पती देखील. थोडक्यात श्रोत्यानो, या निर्मित वस्तू आहेत, निर्माणकर्त्या नव्हेत. यांच्या विरुद्ध परमेश्वर आहे, कारण तो निर्माणकर्ता आहे. म्हणून आम्ही निर्मितीची नव्हे तर निर्माणकर्त्याची उपासना करायला हवी. त्याचेच भय आम्ही बाळगायला हवे. नंतर 27 ते 29 वचने पहा. तेज व प्रताप ही त्याच पुढे आहेत. सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत. अहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा. परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्वराच्या नामाची थोरवी का. अर्पण घेऊन त्याच्या समोर या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. श्रोत्यानो, या सर्व स्तुतीचा अर्थ असा नाही की आपण देवाची उपासना सुंदर मंदिरामध्ये करावी. याचा अर्थ असा आहे की देवाच्या पावित्र्याच्या सौंदर्यात आम्ही त्याची उपासना करावी. आमचा परमेश्वर अत्यंत पवित्र आहे. प्रकाश, शांती, प्रीती, दया, करुणा व सर्व उत्तम गोष्टींचा उगम आहे. तो न्यायी परमेश्वर आहे. असे त्याचे जे सर्व गुण आहेत त्याविषयी आम्ही त्याची स्तुती करायला हवी. श्रोत्यानो, आमचा परमेश्वर कृपाळू, प्रेमळ परमेश्वर आहे. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचन सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आम्ही पापी असतानाच आम्हावर देवाची जी कृपा आहे ती आम्ही स्मरायला हवी. प्रतिदिनी आमच्या जीवनात शेकडो अशा गोष्टी घडतात. आम्ही पाहतो की त्यामध्ये आम्हाला देवाची कृपाच दिसून येते. या अथांग कृपेच्या उगम असलेल्या देवाची स्तुती करणे योग्य नाही काय? तर श्रोत्यानो, आज निश्चय करूया की आम्ही प्रतिदिवशी आमच्या वाणीद्वारे, आमच्या कृत्यांद्वारे, आचरणाद्वारे त्याची स्तुती करू. 16 अध्याय 30 आणि 31 वचने सांगतात, हे सर्व पृथ्वी त्याच पुढे कंपायमान हो. जग स्थिर स्थापिलेले आहे, ते डळमळत नाही. आकाश हर्षो, पृथ्वी उल्हासो. राष्ट्रामधल्या लोकास विदित करा की परमेश्वर राज्य करीतो. श्रोत्यानो, हा दिवस येणार आहे, ह्याविषयी काहीच शंका नाही. 32 आणि 33 वचने पहा. समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करोत, शेत व त्यातील सर्व काही उत्सव करोत. म्हणजे वनातील झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करीतील, कारण पृथ्वीचा न्याय करावयास तो आला आहे. होय श्रोत्यानो, ज्या दिवशी वनातील झाडे गाणी गातील त्या दिवसाची मी वाट पाहत आहे. मला ते माहीत नाही की ही कशा प्रकारे गातील, पण मला एक गोष्ट माहीत आहे की झाडे आपल्या फुलांच्या बहराद्वारे, फळांच्या फांद्यांना लगडण्याने देवाची स्तुती आजही करीत आहेत.
जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावर राज्य करायला येईल, तेव्हा सृष्टी आनंदेल व झाडे गायन करतील. किती सुंदर तो काळ असेल. नंतर 34 वचन सांगतं, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. श्रोत्यानो, देवाजवळ दयेची कमतरता नाही. त्याच्याजवळ ती विपुल आहे. त्या दयेची गरज तुम्हाला आहे आणि मला आहे. 35 आणि 36 वचने असे म्हणा, हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार, आम्हास राष्ट्रातून सोडून घेऊन एकत्र कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नामाचे उपकार स्मरण करू आणि तुझ्या स्तवनातच आम्हास उल्हास वाटेल. इस्रायलाचा देव परमेश्वर याचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत धन्यवाद हो. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणून परमेश्वराचे स्तवन केले. श्रोत्यानो, जर तुम्ही अजूनही देवाच्या परमदयेचा अनुभव घेतला नसेल, तर आजच संधी आहे. ख्रिस्ताद्वारे देवाजवळ या. तो तुमच्याजवळ येईल. तुम्हाला तारण व आध्यात्मिक आशीर्वाद दिल्याशिवाय तो कदापि राहणार नाही. 16 अध्याय 37 ते 40 वचने सांगतात, कोशापुढे दररोज गरज पडेल त्याप्रमाणे सतत सेवा करावी म्हणून दाविदाने आसाफ व त्याचे भाऊबंद यास परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर राहावयासाठी नेमिले. तसेच ओबेद अदोम व त्याचे 68 भाऊबंद आणि यदुथुनाचा पुत्र ओबेद अदोम व होसा यास द्वारपाळ केले. आणखी त्याने सादोक याजक व त्याचे याजक भाऊबंद यांची गिबोन येथल्या उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवास मंडपासमोर योजना केली. त्यांनी नित्य सकाळ संध्याकाळ होमवेदीवर परमेश्वराप्रित्यर्थ होम अर्पावे, अर्थात परमेश्वराने इस्रायलास विहित केलेल्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्या सर्वांप्रमाणे त्यांनी करावे अशी व्यवस्था केली. श्रोत्यानो, अशा प्रकारे देवाकडे जाण्याचा मार्ग कायमकरिता उपलब्ध करून देण्यात आला. उघड आहे श्रोत्यानो की याआधी म्हणजे शौलाच्या कारकिर्दीमध्ये देवाची उपासना करणे व त्याच्यासमोर अर्पणे आणणे बंद झाले होते. दाविदाने आता या दोन्ही गोष्टींचे आयोजन केले. 41 वचन सांगतं, परमेश्वराची दया सनातन आहे म्हणून त्याचा धन्यवाद करावयासाठी त्याचबरोबर हेमान व यदुथून व इतर नावे घेऊन निवडलेले लोक होते. याच एका कारणासाठी आम्ही परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे की त्याची प्रेमदया सनातन आहे. श्रोत्यानो, खरोखर परमेश्वराची दया आमच्यावर झाली नसती तर आज आम्ही नाश झालो असतो. 42 आणि 43 वचने पुढे पहा, त्यांच्याबरोबर हेमान व यदुथून करणे, झांजा व इतर वाद्य वाजवून देवाप्रित्यर्थ गायनवादन करीत यदुथुनाच्या पुत्रास द्वारपाळ केले. मग सर्व लोक आपापल्या घरी गेले आणि आपल्या घराण्यास आशीर्वाद द्यावा म्हणून दावीद आपल्या घरी गेला. 16 अध्याय या ठिकाणी संपत आहे. 17 अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे दावीद व देवाचे मंदिर. दाविदाच्या परमेश्वरासाठी मंदिर बांधण्याच्या इच्छेविषयी परमेश्वर खरोखर संतुष्ट झाला. तो त्याविषयी इतका आनंदित झाला की त्याने ही संपूर्ण घटना जशी शमूएलाचे दुसरे पुस्तक 7व्या अध्यायामध्ये नोंदली तशीच ती याही अध्यायात नोंदली. 17 अध्याय पहिलं वचन सांगतं, दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेष्टास म्हटले, पहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण परमेश्वराच्या कराराचा कोश कनाथीखाली आहे. कदाचित श्रोत्यानो, आदल्या रात्री पाऊस पडला असेल व दाविदाने पावसाच्या पाण्याचा टपटप असा आवाज ऐकून देवाच्या कोशाची आठवण केली असेल. आता तो नाथानाला म्हणत आहे, मला देवासाठी घर बांधायचे आहे. दुसरं वचन, नाथान दाविदास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण देव तुझ्या बरोबर आहे. नाथानाला वाटले की तो जे म्हणाला ते बरोबर होते, परंतु हा देवाचा सेवक या ठिकाणी चुकला. देवाला त्याची चूक सुधरवायची होती. 3, 4 आणि 5 वचन सांगतं, त्याच रात्री देवाचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, माझा सेवक दावीद यास सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधावयाचे नाही. ज्या दिवशी इस्रायल लोकास मी मिसर देशातून बाहेर काढिले तेव्हापासून आज दिवसपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही. डेऱ्यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे. श्रोत्यानो, जुन्या कराराच्या काळात परमेश्वर मंडपामध्ये डेऱ्यामध्ये आपल्या लोकांबरोबर राहत होता, कारण त्याचे लोक डेऱ्यांमध्ये राहत असत. परमेश्वराला आमचे जीवन कसे आहे याची पूर्ण कल्पना आहे, कारण त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आमचे जीवन त्याने अनुभवले. आम्ही पुढे 6व्या वचनात वाचतो, जिकडे जिकडे मी इस्रायल लोकांसह भ्रमण करीत आलो तिकडे तिकडे ज्या कोणा इस्रायल शास्त्यांना माझ्या लोकांचे पालन करण्याविषयी
मी आज्ञा करीत असे, त्यास तुम्ही मजसाठी गंधसरूचे मंदिर का बांधिले नाही, असा एक शब्द तरी कधी मी बोललो आहे काय? आता यहुदी लोक वचनदत्त देशात आले तेव्हा त्यांनी पक्के घरी बांधिली, परंतु त्यांनी परमेश्वरासाठी पक्के मंदिर मात्र बांधले नाही. 7व्या वचनात तो म्हणतो, तर आता माझा सेवक दावीद यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा इस्रायलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागचा आणले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी दावीद ज्या स्थितीतून आला होता ती स्थिती परमेश्वर सांगत आहे. 8वं वचन, जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तूच पडून उच्छेद केला. पृथ्वीवर जे थोर पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे मी तुझे नाव करीन. आणि 12व्या वचनात परमेश्वर स्पष्टपणे सांगतो की दाविदाचा पुत्र त्याच्याकरिता मंदिर बांधील आणि परमेश्वरच त्याचे राजासन निरंतरचे स्थापित करेल. श्रोत्यानो, ह्या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमात अधिक विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. आपणा सर्वांस एक आनंदाची बातमी. तुमचे मोफत कॅलेंडर तुमच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी तयार आहे. तुमची प्रत किंवा कॅलेंडर प्राप्त करण्यासाठी कृपया तुमचे नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर SMS किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर पाठवावे. प्रियानो, आजच्या अध्ययनाद्वारे आम्ही देवाचे आभार मानून, त्याचे नाव घेऊन, त्याची स्तुती गाऊन आणि त्याच्या चमत्कारांबद्दल बोलून कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी प्रोत्साहित झाला असाल. होय, देवाचे आभार मानणे हे मुळातच देवाच्या उपस्थितीचे लक्षण आहे. काय आपल्या जीवनात याला महत्त्वाचे स्थान आहे? जर जगिक लोकांना, ज्यांना आम्ही ओळखतही नाही, त्यांना जर आम्ही थँक्यू म्हणतो, तर आमचा जिवंत परमेश्वर त्याचे आम्ही कितीतरी आभार मानायला हवेत. असा निश्चय आपण कराल काय? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. होय प्रभूजी, आमचं जीवन हे तुझ्यामुळं साकार झालेलं आहे. आणि होय बापा, या जीवनाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभारी आहोत. आमच्या जीवनामध्ये घडत असलेल्या प्रत्येक गोष्टी तुला ठाऊक आहेत. आणि बापा, आम्ही हे जाणून घेतो की त्या प्रत्येक गोष्टींमध्ये तू आम्हाला सातत्याने मदत करीत आहेस, सातत्याने मार्गदर्शन करीत आहेस, सातत्यानं तू आम्हाला संरक्षण देत आहेस. होय प्रभूजी, ज्या ज्या गोष्टी तू आम्हाला दिलेल्या आहेस त्या प्रत्येक गोष्टींची आम्ही आठवण करतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद आणि धन्यवादच देतो. होय प्रभू परमेश्वरा, इतके अनंत उपकार तू आमच्यावरती केलेले आहेस, ज्याची आम्ही गणती देखील करू शकत नाही. परंतु बापा, आम्ही अनेक वेळा तुझे आभार मानायला विसरून जातो. आम्ही केवळ मोठमोठ्या गोष्टींसाठी तुझे आभार मानतो. परंतु बापा, इथून पुढे आमच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील आम्ही तुझे आभार मानावे आणि तुझं आणि आमचं नातं दृढ करावं. म्हणून प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या जीवनाबद्दल आम्ही पुन्हा एक वार तुझे मनापासून आभारी आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे, म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.